यंदाच्या बकरी ईद काळात राज्य सरकारकडून कायद्याची अंमलबजावणी झाली. त्याचा धट्ट्या बसल्यामुळे बकरी ईदच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली. प्रत्येक वेळी या सणाच्या काळात पशुधनाची बेकायदा अवैध वाहतूक, तस्करी, बेसुमार हत्या यांचा अवडंबर होतो. हिंदू समाजाला हेतुता त्रास देऊन भावना दुखावण्याचा प्रकार होतो. त्याला आळा बसला कारण राज्य सरकारने कायद्यात असलेल्या तरतुदींची कार्यवाही केली. पोलीस प्रशासन देखील कठोर होते. त्यांनी कठोर भूमिका घेतली, असे रोखठोक भाष्य केंद्रीय सहमंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्ते श्री शंकरजी गायकर यांनी केले. शंकरजी गायकर सोलापुरात आले असता त्यांनी अक्कलकोट येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना जिहादी घटकांकडून झालेली मारहाण या निंदनीय प्रकाराबद्दल संबंधित गुन्हा दाखल झालेला आरोपी भाजपाचा नगरसेवक आणि अन्य आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री आणि गृह मंत्रालयाकडे जाब विचारणार असल्याचे सांगितले. सोलापूर दौऱ्यात पत्रकारांशी संवाद साधताना प्रांत अध्यक्ष प्राध्यापक गजानन धरणे, प्रांत गोरक्षा संवर्धनचे प्रमुख संतोष कामकर, प्रांत धर्माचार्य सहसंपर्क प्रमुख नागनाथ बुंगरगे, विभाग मंत्री विजयकुमार पिसे, सहमंत्री संजय कुमार जमादार, जिल्हा मंत्री जयदेव सुरवसे, सहमंत्री विष्णू जगताप, बजरंग दल संयोजक अभय कुलथे, सहसंयोजक ऋषिकेश गंगदे आदी उपस्थित होते. श्री गायकर म्हणाले, भारताला जगद्गुरू होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर समाजाला आपली स्वीकार शक्ती वाढवावीच लागेल. इंडोनेशियातून मुस्लिम समाज ज्याप्रमाणे आपल्या मुळांचा आणि सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगत जय श्रीरामचा जयघोष करतो, तशीच व्यापकता भारतीय मुस्लिम समाजाकडूनही अपेक्षित आहे. संस्कृतीचा सन्मान ही केवळ धार्मिक बाब नसून ती खरी राष्ट्रभक्ती आहे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकरजी गायकर यांनी केले. आपण जे प्रश्न उच्चारला तर याच्याकरता कुठेतरी निर्बंध येण्याकरता सरकारने ज्या स्लॉटर हाऊसच्या संदर्भामध्ये जे नेमून दिल्या होत्या जागा, त्याच जागेवरती कापावं असं सरकारने यावेळेला सक्तीने नियम केला. आणि सरकार ज्या वेळेला सक्तीने नियम करतं, सरकारने सक्तीने नियम करण्याची गरज आहे. आम्ही सरकारला विश्व हिंदू परिषदेने तो नियम करण्याकरता भाग पाडलं. अनेक सोसायटी आपणही पाहिलं असेल टीव्ही चॅनलवरती, अनेक सोसायट्यांमध्ये स्लॉटर हाऊसचं कसं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये एकतर गव्हर्नमेंटनी ज्या जागा निश्चित केलेल्या आहेत आणि हा रूल आहे, आत्ताचा नवीन रूल नाही आहे. तर जसं देवनारचा कतलखाना आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी सरकारने त्या विशेष समाज म्हणून नव्हे सर्वांसाठीच, म्हणजे हिंदूंना सुद्धा जर कटिंग करायची असेल तर त्या स्लॉटर हाऊसमध्ये नेलं पाहिजे, हा कायदा आहे. या सगळ्या आता अनेक ठिकाणी आपण आपल्या घराकडे कापतो, कारण पूर्वी कसं असतं, स्लॉटर हाऊस नव्हता, अनेक जण बकरं आपल्या घरी कापायची, कोंबडं आपल्या घरी कापायची, असा एक विषय होता. पण त्याच्यानंतर ज्या वेळेला हे मोठ्या प्रमाणामध्ये ज्या वेळेला हे सुरू झालं तर त्याच्यानंतर मग सरकारने स्लॉटर हाऊसच्या संदर्भामध्ये विचार केला की हे जे आहे याला एक विशेष एक स्थान दिलं पाहिजे की जेणेकरून, म्हणजे त्याच्या कारण पर्यावरण हा एक विषय आहे, त्याचबरोबर सगळ्याकडे स्वच्छता असा एक विषय आहे की कुठेही ते होता कामा नये या सगळ्याच्या, आणि एक कायद्याखाली सगळ्यांनी ते करावं असं एक. पण नंतर जे आहे आत्ता जर आपण पाहिलं की सरकारने आता मोठ्या प्रमाणामध्ये सरकारला याच्यावरती कडी कारवाई करावी लागली, कठोर कारवाई करावी लागली. त्याचं कारण असं आहे की अनेकांनी या कायदा झुगारून दिला, कायद्याला मान्यताच दिली नाही की कायदाच नाही आहे. म्हणजे जसं जसं त्याचं कारण असं आहे की या मागच्या सरकाराने केवळ कायद्याचं पालनच केलं नाही, कायदा कधी सांगितलाच नाही किंवा ही तुमच्याकरता ही जागा आहे, ना हिंदूंना सांगितला ना मुसलमानांना सांगितला. हिंदूंनी जरी या बाबतीमध्ये अधिकात अधिक दैनंदिन हिंदू मांस खातो, तर हिंदू मांस काय खातो, तर हिंदू मांस खातो तो मच्छी खातो, कोंबडा खातो, अधिकाधिक तो बकरा खातो.
त्याच्या खाण्याच्या ह्या मर्यादा आहे. कारण हिंदूमध्ये आपण पाहतो त्याचे आठवड्यातले 4 दिवस तर 3 दिवस तर उपवासातच जातात. त्यामुळं एक जो समाज मोठ्या प्रमाणामध्ये हे खातो, तर त्यांनी काय केलं, याच्याकरता स्लॉटर हाऊस कुठेही बंधन न पाळता, म्हणजे जिथे वाटेल तिथे स्लॉटर हाऊस उभा केला. उदाहरणार्थ मी जसं आता बजरंग दलाने, त्या माणसाने आपलं घर विकून गेला. ते सगळं ओपनली दुसऱ्या बंगल्यामध्ये ज्या वेळेला स्लॉटरिंग व्हायला लागलं, कत्ल व्हायला लागली, त्या बकऱ्याचा आवाज, हे अक्षरशः कुटुंबच्या कुटुंब त्याच दिवशी दुसरीकडे गेलं. त्यामुळे त्याचे परिणाम काय याचं एक उदाहरण मी सांगितलं. दुसरं जे मी आपल्याला सांगितलं की अशा प्रकारे अनेक ठिकाणी, एक तर नाला दहिसरचं, नाला सोपाराचं एक उदाहरण आपल्या समोर आलं, एवढंच आहे. पण अनेक ठिकाणी अशा प्रकारे हिंदू समाज हे सगळं करत होता, पाहत होता. पहिल्यांदा सरकार ज्या वेळेला कठोर झालं, सरकारने ज्या वेळेला कायद्यावरती बोट ठेवून कायद्याप्रमाणे वागा म्हणून सांगितलं, सरकारने अतिरेक नाही केला, सरकारने कोणावरती अत्याचार नाही केला, तर हे पहिल्यांदा लक्षात आलं. पहिल्यांदा सरकारने GR काढला, कायदा दाखवला, तर त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणे झाला. आणि दुसरा त्याच्यातला भाग असा आहे, याचा फायदा कसा झाला, तर जे लॉ अँड ऑर्डर जे आहे स्पेसफुली इतकं शांततेने पूर्ण देश, म्हणजे अनेक वेळेला मी पाहिलं की जिथे राबोडीसारखं ठिकाण आहे, मालेगावसारखं ठिकाण आहे, भिवंडीसारखं ठिकाण आहे, आता ही ठिकाणं मी तुम्हाला सांगायला नको, इतक्या शांततेने त्या दिवशी तो सण त्यांनी साजरा केला. आणि हिंदूंनी सुद्धा एक प्रकारे एकदम शांततेने तो दिवस घालवला. विश्व हिंदू परिषदेची भूमिका काय? त्यांनी सांगितले की मुस्लिमांनाही राष्ट्रीय करू आणि ख्रिश्चनांनाही राष्ट्रीय करू आणि मग देश घडवू. तर या वाक्याकडे किंवा या भूमिकेकडे आपण कसं पाहतो? असं आहे, हे एकदम स्वागतार्थ हे वाक्य आहे. ती भूमिका जी आहे पांडवांची स्वागतार्थ आहे. त्याचं कारण असं आहे की हे जे काय आज 25-30% मुस्लिम समाज आहे, काय याला समुद्रात फेकणार आहे का आपण? एक गोष्ट, आम्हाला आमची पचनशक्ती वाढवावी लागेल. मग ती शक्तीने म्हणा, युक्तीने म्हणा, ज्या प्रकारे आम्हाला ती वाढवावी लागेल, एक भाग. दुसरा, आम्हाला आता आपण इंडोनेशियामध्ये उदाहरण पाहिलं असेल, तर इंडोनेशियामध्ये तिथला मुसलमान आम्ही काय अपेक्षा करतोय, तर हे आपणही सगळीकडे आपल्या माध्यमाने सांगितलं पाहिजे. इंडोनेशियाचा मुसलमान आज म्हणताना त्याला तो रामायण हे त्याचं कल्चर मांडतो, संस्कृती मांडतो. महाभारत, मी स्वतः इंडोनेशियामध्ये मी गेलेलो आहे, लंडनमध्ये मी गेलेलो आहे, अनेक देशांमध्ये. इंडोनेशियामध्ये ज्या वेळेला मी बालीमध्ये सावरकर साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून ज्या वेळेला होतो, तो प्रत्यक्ष बालीच्या अनेक चौकामध्ये महाभारताचं, ज्याला आपण रथावरती भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन आरूढ आहेत आणि युद्धाकरता सज्ज आहे, मला सांगा, हे दृश्य हिंदुस्थानामध्ये सुद्धा मला कल्पना वाटते. एक भाग. दुसरा भाग, मी इंडोनेशियामध्ये विमानाच्या बाहेर येतो, त्यावेळेला त्या एअरलाइन्सचं नावच इंडोनेशियाचं गरुड एअरलाइन्स आहे. बरोबर आहे. तिथल्या नोटावरती गणेशजीचा फोटो आहे. तिथला माणूस आजही ज्या जय श्रीरामाच्या नादाने आज अनेकांचे थैथयाट होतो, तिथे गर्वाने जय श्रीराम म्हटलं जातं. आणि कोण म्हणतो? तिथला मोहम्मद म्हणतो, तिथला इस्माईल म्हणतो. आणि त्याला ज्या वेळेला विचारलं तर तो म्हणतो, ये मेरी संस्कृती है, ये मेरी परंपरा है, ये मेरा जज्बा है. मग आमचं म्हणणं हेच आहे
तुम्हाला तुमचा धर्म बदलण्याची काही गरज नाही. तुम्ही इथे राहिल्यानंतर जे इंडोनेशियाने सगळ्यात मोठी मुस्लिम संख्या कुठल्या याच्यात आहे तर इंडोनेशियामध्ये, त्यांनी हा विचार स्वीकार केलेला आहे. आज अरब देशामध्ये हा विषय मोठ्या प्रमाणे स्वीकार केलेला आहे. आज आपण छोटं उदाहरण दिलं तर आपल्याला आश्चर्य वाटायला नाही की ज्या 57 मुस्लिम देशामध्ये आमचे देशाचे पंतप्रधान जात आहेत, त्याच्यातला एखादा दुसरा देश जर सोडला तर हा भारतीय संस्कृतीचा पंतप्रधान आहे. म्हणून आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांचं कुठे अपमान झालाय असं तर कुठे आपल्याला दिसत नाही. त्यामुळं ही संस्कृती ज्याला आपण म्हणतो ही मोठी परंपरा आहे. आणि ही संस्कृती हे ज्याला संघ आणि विश्व हिंदू परिषद अनेक वेळाला म्हणते की भारत हा जगद्गुरू होणार आहे, तर हा सगळा विचार समन्वयाचा स्वीकारल्यानंतर जे जे त्याज्य आहे ते टाकणं आणि जगातलं जे जे चांगलं आहे ते घेणं, यालाच जगद्गुरू असं म्हणतात. आपली पुढची भूमिका काय आता नक्की? तुम्ही जे आता सांगताय समरसता समाजातली वाढवायचा ही भूमिका आहे, पण सोलापुरात त्यासाठी काही विशेष कार्यक्रम किंवा नाही, जसे संघशताब्दी वर्षानिमित्त आता संघाने पंचसूत्रीचं धोरण अवलंबलं आहे, तर तसं विश्व हिंदू परिषदेनं काही वेगळी रचना तयार केली आहे का किंवा कार्यक्रमाचं काही नियोजन आहे? नाही. म्हणून आता कसं आहे की विश्व हिंदू परिषदेने जो एकतर आता वर्तमान या घटकामध्ये की एकतर समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निगेटिव्ह पसरायचा जो प्रयत्न चाललेला आहे, एक लेफ्टिस्ट ताकद शक्तिवान होते आहे. म्हणजे जे आज आमच्या दैवतांचा अपमान केला जातो आहे, जो आज आमच्या संस्कृतीचा अपमान केला जातो आहे, जो आज आमच्या परंपरेचा अपमान केला जातो आहे, अशा प्रकारची एक शक्ती प्रबळ जी होती आहे, तर हिंदू समाजासमोर हे एक मोठं आव्हान आहे विश्व हिंदू परिषद समोर. ते आव्हान विश्व हिंदू परिषदेने पेललेलं आहे. त्याच्याकरता अनेक कार्यकर्ते आज काम करत आहेत. दुसरं, लँड जिहाद सारखी मोठी समस्या, म्हणजे तुझं ते माझं आणि माझं ते माझं, अशा प्रकारची एक भूमिका मोठ्या प्रमाणामध्ये लँड जिहाद सारखी एक जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये एक होत आहे. लव जिहाद सारखी आमच्या हिंदू तरुणींना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची संस्कृती विसरायला लावणं, हळूहळू दबावाखाली जिहाद म्हणून अशा प्रकारच्या अनेक मुलींना, हजारो मुली आज या देशातनं आपल्या परिवारातनं कारण नसताना आपल्या घरचे संस्कार विसरून केवळ या बाह्य दिशेला जात आहेत, बाह्य समाजामध्ये किंवा मुसलमान समाजामध्ये जात आहेत. हे एक मोठं आक्रमण. दुसरं, धार्मिक आक्रमण मिशनरींचं इतकं मोठं आहे की ह्या आक्रमणाला तोंड देणं आज फार जुजबी झालेलं आहे, कठीण झालेलं आहे. आज हे कॅन्सर जो आहे ना, हा धर्मांतराचा कॅन्सर, म्हणजे मुसलमानांमध्ये जेवढा आहे, जेवढं धर्मांतर मुसलमान करतायत तेवढंच ख्रिश्चनाने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या अनेक परिवाराला उद्ध्वस्त केलेलं आहे एक प्रकारचं. त्यामुळं हेही आव्हान इतक्या मोठ्या प्रमाणे आमच्या समोर आहे. या ह्याच्यामध्ये विश्व हिंदू परिषदेचं ज्या संपूर्ण हिंदू समाजामध्ये आपण जो पाहतो की एकही तालुका आणि एकही गाव असं नाही की हिंदू समाजाला कोणी ओळखत नाही, एक भाग. दुसरं असं आहे की हिंदू समाजाचं हे काम विश्व हिंदू परिषदेने केवळ भारतापुरतं मर्यादित न ठेवता हे काम 7 समुद्रापलीकडे, जवळजवळ 100च्या पलीकडे अशा देशामध्ये ही संस्कृती जी आहे ती नेली. त्यामुळे विश्व हिंदू परिषदे भविष्यामध्ये येणारी कामं, ही जी कामं आहेत, तर हे सामाजिक
जे काही सौंदर्य बिघडलेलं आहे, सामाजिक जो समतोल बिघडलेला आहे, तर हा समतोल एकत्र करण्याकरता विश्व हिंदू परिषदेला मोठ्या प्रमाणामध्ये काम करावं लागणार आहे. आणि आज विश्व हिंदू परिषदेसारखी शक्ती संघानंतर कोणाकडे असेल तर विश्व हिंदू परिषदेकडे आहे. बजरंग दलासारखा युवा आज मोठ्या प्रमाणामध्ये आपलं शैक्षणिक जीवन व्यतीत करत असताना, कौटुंबिक जीवन व्यतीत करत असताना जवळजवळ 60% आपल्या जीवनाचा भाग आपण पाहिला असेल. आसाम घ्या, नागालँड घ्या, मिझोराम घ्या, आपल्या वस्तीमध्ये घ्या, अशा प्रकारचा समरसतेच्या कामाकरता स्वतःला वाहून घेतला आहे. समाजामध्ये एकोप्याकरता वाहून घेतलेला आहे. असं जिथे जिथे समाज विभाजित होतोय, जिथे जिथे नक्षलवाद वाढतो आहे, जिथे जिथे हिंसाचार वाढतो आहे, अशा ह्या सगळ्या याला केवळ आणि केवळ हा आपला समाज आहे, याला मी जबाबदार आहे असं म्हणून ज्या वेळेला याची जबाबदारी आपल्यावर घेतली आणि आपण पाहिलं असेल तर आज जो नक्षलवाद एक वेळ असा वाटत होता की कधीच संपणार नाही, तर आपण पाहिलं आज तो नक्षलवाद औषधाला सुद्धा शिल्लक राहिला नाही. आपण देशभरातला नक्षलवाद स्वतःहून ज्या पद्धतीने नक्सलाईट जे सरेंडर करायला लागलेले आहेत, हा आपल्या सगळ्या मोठा विजय आहे. आणि याचं कारण असं आहे की अनेक विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना या आदिवासी क्षेत्रामध्ये जाऊन काम करावं लागतं. म्हणजे सहजगत्या मी मेळघाटला गेलो, चंद्रपूरला गेलो, तर त्यांच्याशी बोलत असताना मला आश्चर्य वाटलं. आमच्या तरुणांना विचारलं की या नक्सलाईटमध्ये तुम्ही काम कसं करता, तर तुम्हाला एक उदाहरण म्हणून आपल्याला लक्ष आहे की ती ज्या 60 वर्ष विश्व हिंदू परिषदेला झाली, ते कशा यातनेतनं तिला 60 वर्ष झालेली आहे. तर तो कार्यकर्ता सांगतो, मला हे नक्सलाईट संपवण्याकरता मला नक्सलाईट व्हावं लागलं. समाज परिवर्तन जर करायचं असेल, समाजाला एकत्र करायचं असेल, या राष्ट्राला जर उभं करायचं असेल, तर या राष्ट्राकरता जो माणूस आहे, जो समाज आहे, ज्या सीमा आहे, ह्या एकत्र जर आणायच्या असतील तो मला बदलावा लागेल. राष्ट्र हे प्रथम, जे आपण आमच्या देशाचे पंतप्रधान जे म्हणतात नेशन फर्स्ट, सिलसिला यूं तो चलता रहेगा, मैं रहूं ना रहूं, ये देश रहना चाहिए. मला सांगा, हे व्रत जे आहे ना ते इतकं मोठं आहे. आणि आज विश्व हिंदू परिषदेच्या करोडो कार्यकर्त्यांनी, बजरंग दलाच्या आज जवळजवळ 60 ते 70 हजार शाखा या देशामध्ये.